परमपूज्य प्रातस्मरणीय मोठे बाबा या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहायचे. बाबांचं कार्यक्रमावर प्रेम होतं, महाराजांच्यावर प्रेम होतं आणि महाराजांचं सुद्धा बाबांच्यावर प्रेम होतं. बाबा आवर्जून या ठिकाणी राहायचे. कार्यक्रम संपल्यानंतर 1-2 दिवस राहायचे आणि हा स्नेह संपन्न आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे मूल्य असणारे आदरणीय येवले शास्त्री महाराज, तुटे शास्त्री महाराज यांच्या प्रेमपूर्वक आग्रहाने माझ्याकडे यांची सेवा आहे. कीर्तनाकरता या ठिकाणी उपस्थित असलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, काळकरी मंडळी, गुणीजन मंडळी, माझ्या समोर बसलेले ज्यांना प्रत्यक्ष संत सुखदासजी महाराजांचा सहवास घडला अशी मंडळी की ज्यांनी त्यांच्या सहवासात कार्य केले, नवे नवे आपलं संपूर्ण जीवन त्यांनी या कार्याने झोकून दिले. अशी असणारी सगळी मंडळी माझ्या समोर आहे. आदरणीय परमपूज्य बोलते मालपाणी सर आले बसलेले. आज त्यांच्यासारख्या लोकांच्याकडे पाहून आपल्याला आपल्या जीवनाचा एक प्रकारे जीवनाचा आदर्श आणि अशी सगळी मंडळी तुम्ही श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चर्चेत वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजवून कीर्तनात सहभागी व्हायचे. ज्यांच्या जयंतीचा उत्सव आहे ते खूप मोठे आहे. ज्यांनी आपल्या या हिंदू संस्कृतीचं, भारत देशाचं, वैदिक सनातन संस्कृतीचं नाव साता समुद्रापलीकडे उज्ज्वल केलं. असं म्हणतात जात असताना, बोटीने जात असताना काही लोकांनी त्यांची उपेक्षा केली. त्यांचे भगवे कपडे पाहिले, कोणीतरी संन्यासी चुकून चाललाय तिकडे, का तुम्ही कुठून आला? विवेकानंद दाढ म्हटले, ज्या देशामध्ये त्याच्या देशावरून त्याची उत्कृष्टता ठरवली जाते अशा भारत देशाच्या आणि शिकागोच्या परिषदेमध्ये आपली ही भारतीय वैदिक सनातन संस्कृती किती श्रेष्ठ हे संपूर्ण जगाला असे असणारे स्वामी विवेकानंद आणि त्यांचाच अनुग्रह त्यांचा जो संकल्प होता त्या संकल्पाची पूर्ती म्हणून ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ते ध्येय डोळ्यासमोर आणि आपल्या जीवनाची वाटचाल केली अशा सुखदासजी महाराज एक अशिक्षित व्यक्ती, जास्त न शिकलेली व्यक्ती, पण सेवेचं व्रत जर घेतलं तर किती मोठं कार्य करू शकते. जीवनामध्ये अशक्य वस्तू सुद्धा शक्य होऊ शकतात. याचा आदर्श आपल्याला या आश्रमाकडे पाहायला मिळतो. विठ्ठल विठ्ठल इथे आल्यानंतर मुद्दाम थोडंसं लवकर आलं
आणि आश्रमाचे जे काही उपक्रम आहेत ते सगळे पाहिले आणि पाहिल्यानंतर भगवंतांनी जसं बुद्धिमत सत्व श्रीमद् भगवान परमात्मा आपल्या विभूती सांगताना सांगतात जिथे जिथे तुम्हाला काही विशेष समजायचं तिथं माझी काहीतरी विभूती प्रगट करण्यात येईल. हे सगळं कार्य पाहिल्यानंतर निश्चित वाटतं दैवी शक्तीशिवाय असं कार्य करू शकत नाही. ज्यांच्याबद्दल उत्सव आहे विवेकानंद, ज्यांच्या संकल्पनेने हा उत्सव संपन्न होत होता, आजही त्यांच्या पुण्याने हा उत्सव ठिकाणी साजरा होत आहे. ते स्वामी संत श्री शुभदासजी महाराज. खरं तर त्यांचं वर्णन आपण केलं पाहिजे. संतांचा उत्सव आहे, स्वामींचा उत्सव आहे आणि या निमित्ताने आपण संतांचं वर्णन केलं पाहिजे. कशा प्रकारे त्यांचं वर्णन करायचं? त्यांचं वर्णन करून त्यांना काही फायदा नाही, पण आपल्याला फार मोठा फायदा होईल. काय काय फायदा होतो? ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी असं असले विपाय आठवली तरी दे आपली योग्यता हे असं विपायाने जरी आपण त्यांचं स्मरण केलं तरी त्यांची योग्यता ते आपल्याला देतात. हरपले आपण विपावे ते संतांचे पहावे मनोनिर्वाणा तेची सदा. आपलं जे हरवलेलं आत्मस्वरूप आहे, हरवलेलं सुख असेल, वैराग्य असेल, भक्ती असेल, ज्ञान असेल, प्रेम असेल, ते आपल्याला परत प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण परत परत संतांचं वर्णन ऐकायचं, करायचं, मग संत किंवा ज्ञानोबा एके ठिकाणी म्हणतात जे मुक्तता लाभे आपली मुक्तता. संतांच्या वर्णनाचे खूप फायदे आहेत. ऐकायचे वाचाचे वाणीला विश्रांती प्राप्त होतो. नवे नवे आपल्याला देवाला आवडत व्हायचं असेल आपण संतांचं वर्णन करायचं. संतांचं वर्णन केल्यानंतर आपल्या देवाला आवडत होतो. भगवान स्वतः वाराव्यात तेही प्राणाला आवडती मत निर्णय ते भक्त चरित्राच्या प्रशंसेची पैपरियाची बाधा ज्यावादी पण सुद्धा ते मामा परमदेवता आपले आहे. किंवा तुकोबरायचं म्हणतात पुण्य
त्यांच्या चरित्राचं स्मरण केलं. या उत्सवाच्या निमित्ताने संत सुखदाजी महाराज यांचं स्मरण केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. त्यांचे ते ससून हळूहळू आपल्यात येतात, आपले ते दुर्गुण निघून जातात. म्हणून त्यांचा उत्सव साजरा करायचा आणि उत्सवाच्या निमित्ताने त्यांचं वर्णन करायचं. पण त्यांचं वर्णन आपण करू शकतो, कारण त्यांचं वर्णन करण्याकरता आपल्याला त्यांच्या सारखं आणि संत जे असतात ते भगवत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत आणि भगवत स्वरूपाचं वर्णन वाणीने होऊ शकत नाही. शब्दे विना संवाद तुझे विना हे तव कैसे परे पराते बोलने वै खरी कैसे सांगे कानडा विठ्ठल करनाट तेरे भगवान परमात्मा आनंद आहे आणि कर्नाटक काय काय लोक म्हणतात कर्नाटक देशाचा आहे, कर्नाटकाचा असा कानडा शब्दाचा अर्थ कळण्यास कठीण आणि कर्नाटक म्हणजे का कळण्यास कठीण आहे, नाटक करणार आहे. विठ्ठल त्याचं वर्णन करायचं असेल ज्ञानोबा म्हणतात शब्दे विना त्याचं वर्णन करायचं शब्दाने त्याचं वर्णन होऊ शकत नाही, कारण शब्द जो आहे तो कार्य आहे आणि परमात्मा सगळ्याचं कारण. कार्य हे कारणाचा प्रकाश करू शकत, शब्दाचाही प्रकाश भगवान परमात्मा करतो. त्यामुळे शब्द देवाचा प्रकाश करू शकतो. आमच्या गुरुवर्य हा सिद्धांत एक मुलगा होता, आपल्या आई वडिलांच्या चरणाचे अल्बम पाहत असताना मुलगा एकदम आईवर बसला. आई म्हणे मला काय झालं? मुलगा म्हणाला तुमच्या लग्नामध्ये माझा एकही फोटो काढला. आईने त्याला सांगितलं बाबा आमचं लग्न झालं तेव्हा तुझा जन्म व्हायचा, आमचं लग्न अगोदर झालं तसं परमात्मा पण शब्द परमात्म्याला जाणू शकत नाही. मग करायचे शिट्टी मारून आकळीला की असे साधन हे मनवंत केले जसं करता येईल तसं करायचं आणि शेवटचा पर्याय म्हणून आपण त्यांना म्हणून आजच्या भागामध्ये तुकाराम महाराज नमस्कार करतात. आवाज कमी पण नमस्कार आपल्याला करता येते जसा शास्त्राने सांगितलं
करून दाखवा. जशी घडायला पाहिजे तशी घडेल त्याच्यामध्ये कृत्रिमता येईल. आपल्याकडे एक मराठी म्हण आहे, रोज मडे त्याला किंवा अतिपरिचय संत गमनार अनादरो भवती. जी गोष्ट आपण रोज करतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला कृत्रिमता येईल. मग कीर्तन असेल, भजन असेल, नमस्कार असेल, पूजा असेल, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला भाव निघून आणि केवळ क्रिया आणि भाव विरहित क्रिया म्हणजे परमार्थामध्ये क्रियेच्या बरोबर भावाला करत नाही. भाव जर नसेल क्रिया असेल तर ती क्रिया म्हणजे कवायत. नारद सूत्रामध्ये भक्तीची लक्षणं सांगत असताना अगोदर सगळे शास्त्रकारांची लक्षणं सांगितली. पूजादिष्वानुरागायते पाराशर्याः कथादिष्टि गर्गाः आत्मरत्य विरोधे शाण्डिल्याः नारदस्तदर्पिताः अखिलाचार्यता तत्स्मरणे परमव्यापकता इति. नारद ऋषी म्हणतात पूजादिष्वानुरागायते पाराशर्याः. पूजा करणं म्हणजे भक्ती नाही, पूजेत प्रेम निर्माण. कथादिष्टि गर्गाः कथा करणं म्हणजे भक्ती नाही, कथित प्रेम निर्माण. त्याच्या अनुवृत्ती अनुरागाच्या अनुवृत्ती प्रत्यक्ष करायची. आत्मरती अविरोधेन इति शाण्डिल्यः म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेम खूप महत्त्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला आपला जो रोज करतो त्याच्या प्रेम बाजूला होता. विठ्ठल विठ्ठल गुरुनाम मामासाहेब एक दृष्टांत सांगायचे. ते सांगायचे एक ग्रस्त रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. अगदी मोठ्या मोठ्याने ज्ञानेश्वरी वाचायचे. पण ज्ञानेश्वरी वाचत असताना त्यांचा एक लहान नातू होता. त्याने पाहिलं बाबा ज्ञानेश्वरी वाचत असताना बाबांचं काही लक्ष ज्ञानेश्वरी दिसायचं. थोडीशी बाबांची गंमत करायची म्हणून तो त्यांचा नातू काय करायचा, बाबांनी ज्ञानेश्वरी वाचत ठेवली. बाबांची जी ज्ञानेश्वरी दोरी आहे 50 मागं नेऊन बाबा दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी वाचायचे. मोठ्या मोठ्याने वाचायचे. तो रोज 50 ज्ञानेश्वरीची दोरी मागे घेऊन ठेवायचा. बाबांची रोज ज्ञानेश्वरी चालायची. आता मला सांगा बाबांची ज्ञानेश्वरी पूर्ण होईल. बाबा पूर्ण झाले, ज्ञानेश्वरी चालत. याला म्हणतात नित्य नियमात आलेली भक्ती. तसा आपण नमस्कार करतो, पण नमस्कारात सुद्धा जसा नमस्कार करायला पाहिजे तसा. कोण कसा नमस्कार करते, कोण कसा नमस्कार करतात. नमस्काराच्या पाठीमागचा भाव काय आहे याचं वर्णन केलंय. विठ्ठल श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भक्तीचे काही प्रकार सांगितले. सततम कीर्तयतो मां यतन्त चतुर्व्रता नमस्यन्ते मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तन भक्ती सांगितली. यतन्त म्हणजे योग भक्ती सांगितली आणि नमस्यन्ते म्हणजे नमस्कार भक्ती. त्याच्यावर तुम्ही विवरण पहा. कीर्तनाचं वर्णन केलं तरी कीर्तनाचे नाशिचे व्यवसाय करायचे, नामचिंतन. यतन्त शास्त्रावर असताना त्यानुसार सगळा योग सांगितला आणि नमस्यन्ते पदाचं वर्णन करत असताना
किती श्रेष्ठ नमस्कार आहे सहजे भूमीची खलावती तैसे भूतमाता शिखा खलावती अखंड गवतावण्यासाठी जयाची हेची संपत्ती जय जयकार अर्पिते माझ्या ठाई नमिता मानापमान गळाले मनोने औचित्य देवीची झाले ऐसे निरंतर मिसळले उपासिते अर्जुना हे पूर्वी भक्ती सांगितली प्रति अर्जुना सगळ्यात मोठी भक्ती असे नमस्कार करणे विठ्ठल जो नम्र झालेला आहे फळलेले ज्या झाडाला फळ आलेला असते खाली लवत जी जी झाडं लवतच नाही समजायचं यांना फळ आलेला 90 वर्षाची झाड पण लवतात का फळ आलेली त्याला विठ्ठल म्हणून नमस्कार महत्त्वाचा आहे पण नमस्कार नेमका कोणाला करायचा आणि नमस्कार कसा करायचा हे इतकंच महत्त्वाचं. नमस्कार हा नेहमी लहानांना मोठ्याला करायचा. लहानांना जर मोठ्याला नमस्कार केला तर लहानांना 4 गोष्टी अभिवादनशीलस्य नित्यं मृत्यो सेविनः चत्वारिर्यस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम्. लहानांना मोठ्याला नमस्कार केला की लहानांना 4 गोष्टी मिळतात. आयुष्य वाढते, विद्या वाढते, यश वाढते आणि मोठ्याने जर लहानांना नमस्कार केला तर लहानाचं आयुष्य वाढते. विठ्ठल मोठ्याने लहानाला करायचं.
पण लहान कोण आणि मोठं कोण हा एक फार मोठा प्रश्न आहे. व्यवहारातला मोठा वेगळा आणि परमार्थातला मोठा वेगळा. व्यवहारामध्ये ज्याचं वय जास्त असतात त्याला मोठा म्हटलंय. ज्याच्या संपत्ती असते लोक त्याला मोठा म्हणतात. ज्याच्याकडे सत्ता असते लोक त्याला मोठा म्हणतात. यश एकदम सपंडिता ससुर्दिवान सैव वक्ता सचदर्शनी सर्वे गुणा कांचन मनसा. पण परमार्थातला मोठेपणा वेगळा. परमार्थात ज्याचा अनुभव मोठा तो मोठा. चांगदेव महाराजांचं वय होतं 1400 वर्षाचं आणि मुक्ताबाईंचं वय होतं. चांगदेव महाराजांचं वय 1400, मुक्ताबाईंचं त्याच्यावरचे 2 शून्य काढायचे, त्याचा अर्थ करायचा. 7 वर्षाच्या मुक्ताबाई आणि 1400 वर्षाचे चांगदेव यांच्यात मोठं वयाने मोठे चांगदेव आणि आदिकाराने मोठ्या मुक्ताबाई भेटल्या. विठ्ठल आपल्यापेक्षा चांगदेव महाराजांचे संत निळोबारायने माणसाने आपल्या जीवनामध्ये कशी विद्या संपादन करावी, अभ्यास विद्यार्थी कसा असला पाहिजे हे शिकायचं सांगतात. चांगदेव महाराज सगळ्या विद्यार्थी महाराष्ट्रातले सगळे गुरु चांगदेव महाराजांनी पालते. प्रत्येक गुरुकडे जायचे, विद्या ग्रहण करायचे, म्हणायचे पुढे शिकवा, म्हणायचे माझी विद्या संपली आता दुसरा प्रभू. सगळ्या विद्या झाल्या, योग विद्या राहिल्या. कोणीतरी सांगितलं आता योग विद्या शिकवणारी इथे महाराष्ट्रात नाही, काशीला कोणीतरी आले, तिथे तुम्ही जाऊ. चांगदेव महाराजांनी सगळे शिक्षी प्राप्त केल्या होत्या. काशीला गेले, तिथल्या लोकांनी सांगितलं होते योग गुरु आहेत ते भुयारात राहतात, त्या भुयारामध्ये वाघ आहे, सिंह आहे, साप आहे, कोणी तिथे जात नाही, आम्ही जात नाही. चांगदेव महाराजांच्याकडे बाकीच्या सगळ्या विद्या होत्या. त्या विद्येच्या बलाला चांगदेव महाराजांच्या गुरुजवळ गेले. ते म्हटले ज्या तू माझ्यापर्यंत आलाय विद्यार्थी असतो खरा अधिकारी अशी योग विद्या दिली. चांगदेव महाराज संपन्न झाले. चांगदेव महाराज समाधी लावू लागले. अशी चांगदेव महाराजांनी पूर्ण तांब्याला समाधी लावली होती. आणि पैठण म्हणून ज्ञानेश्वर महाराज भावंड त्या ठिकाणी येत असताना त्या तांब्याला गेले. पाहिलं त्या मंदिरामध्ये काही प्रेत ठेवलेली होती. मंदिरात गेले म्हणून दादा कोणती पद्धत आहे प्रेत ठेवण्याची मंदिरात प्रेत ठेवू नये असं म्हटलंय. मंदिरात प्रेत ठेवू नये, मंदिरात कोणाला पुरूही नाही, पुरल्यामुळे ती देवता विठ्ठल गावातल्या लोकांना बोलवलं. मुक्ताबाई गाव अशा प्रयत्न ठेवलेले म्हणजे तुम्हाला माहिती नाही, आमच्या गावात एक देवगी राहतात, ते आता समाधी जाऊन बसलेले. ते बाहेर आल्यानंतर ज्याच्याकडे पाहतात मेलेला म्हणून आम्ही मुक्ताबाई म्हटलं त्याच्यात विशेष काय गावातले लोक म्हणले ताई तू अशा एखाद्या तुला हे सामान तुझ्यामध्ये आहे का? मुक्ताबाई म्हटली देवाची चुप झाली तर काय होणार. निळोबारांनी असं मुक्ताबाईने कुत्र्याच्या हस्ती घेतल्या, त्या रेतावर फिरवल्या, टाकल्यामुळे सगळे प्रेत असं निळोबारांनी. सगळे लोक जय जयकार करायला लागले. मुक्ताबाई महाराज जय, मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराज सगळे मंडळी निघून गेली. मला पुढं सांगायचंय चांगदेव महाराज समाधीतून बाहेर आले. चांगदेव महाराज
दरवेळेस मात्र लोक वाट बघत असायचे, पूजा संस्कार व्हायचे आणि आज मात्र कोणीच माझ्या संस्कार करायचा माणसाने कुठली सवय लावली त्यातल्या त्यात संस्काराची सवय लावली नाही केला तर दुःख 10 वेळा केला एकदा राहिला तर वाईट वाटतं. विठ्ठल विषयाचा दुसऱ्याचे श्रद्धेचे चांगल्या महाराजांना वाईट वाटतं लोकांना बोलवलं का रे माझं महत्वाला कमी वाटायला लागलं का काय. एक गावातला मनुष्य आला आणि भीतभीतच म्हटलं तुमच्यापेक्षा मोठे बघितले चांगले महाराज आले हो नाही माझ्यापेक्षा अहो लहान लहान मुलं आले होते ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई महाराज कीर्ती महाराज माझ्यापेक्षा मोठे मग त्यांना त्यांनी धर्माची चमचमकार केली काय केले रेड्या त्यांनी रेड्याच्या मुखातला वेद बोलवलेला आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर चांगल्या महाराजांना आनंद वाटायला पाहिजे, दुःख व्हायला पाहिजे. तुमचं काय माहिती आनंद वाटायला पण दुसऱ्याचा मोठेपणा ऐकून आनंद वाटण्याकरता माणसाचं मन काय लागलं मोठं लागलं. बहुतेक माणसांना दुसऱ्याचा मोठेपणा ऐकला की काय वाटतं एवढे मोठे चांगले महाराज यांनी काळाला 14 वर्ष पण खेद वाटतो इतके दिवस मी शिष्य प्राप्त करून घेतले, इतके दिवस मी समाधी लावले आणि मला आता ही शिष्य प्राप्त झाली असा खेद वाटायला लागला, अपूर्णता वाटायला लागला. आणि मग चांगल्या महाराजांनी तुम्हाला सगळ्यांना माहिती विचार केला की ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला जायचे. पण चरित्रकारणे असे दिले चांगल्या महाराजांच्याकडे सगळे शिष्य होते आणि रोज शिष्याच्या सिद्धीच्याद्वारे ते पंचपक्वान्नाचं होते. शिष्यांनी विचार केला हे जर ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे गेले की त्यांचे शिष्य झाले तर आपल्या पंक्ती बंद पडतील म्हणून यांना तिकडे जाऊ द्यायचं. कधी कधी शिष्यच गुरु लागला. अहो तुम्ही तिकडे कशाला जाता मग काय काय तुम्ही पत्र लिहायला बसले तर डोकं झाले नाही यांना काय लिहायचं चिरंजीव लिहावं रेडा आणि तीर्थरूप लिहावं त्यांचं वय 12 वर्षाचं आहे. डोकं चाले नाही शिष्याने सांगितलं कशाला लिहिण्याच्या वाटवारी करतात पोरं पत्र देणं हा त्यांचा सासा दिलं पोरं ज्ञानेश्वर महाराजांनी ते पत्र वाचलं मुक्ताबाईंनी वाचलं. मुक्ताबाई म्हटले 1400 वर्ष जगून अजून पोराच आहे ज्ञानोबा ताई असं पोरा आहे ना तोच बरं ह्याच्यावर आपल्याला काहीतरी लिहिता येईल. जी पाठी असते त्याच्यावर काहीतरी लिहिता येईल. जे अगोदरच काहीतरी लिहिलेलं असतं सगळं फोडावं दुसरं लिहा. 65 स्वस्ती श्रीवटेषु जो लपवणी जगदाभासु दावी मगग्रास प्रकटला करी प्रगटे देवतव नदिसे लपे देवतव आभासे प्रकटना लपाला असे नको मता जो ज्ञानोबरायले चांगल्या देशे भेटावया जीव घासे परिसिद्ध भेटीसी विसुकुस
मला या वाटलं तुझ्या भेटीला, पण काय करू मला भीती वाटली. कशी म्हटली आपली एकत्वाची असलेली चैतन्य रूपाने असलेली भेट ती मोडेल. मला ज्ञान व्हावं लागेल, तुला चांगलं व्हावं लागेल आणि मग भेटण्यापेक्षा जे आहे ती भेट कशी त्यांना माझी शिष्याई झाली पाहिजे. चांगदेव महाराज 1400 शिष्य बरोबर घेतले, वाघावला बसले, हवाई विमाने ज्ञानोबारायांची भेटी करता गेली. ज्ञानोबारायांनी त्यांचा अहंकार त्यांचा घालवला. मुक्ताबाईंनी चांगदेव शिष्य आणि मग चांगदेव महाराजांचे शिष्य आहेत. चांगदेव चांगदेव महाराज एवढे मोठे होते, काय कमी होते चांगदेव महाराजांना. चांगदेव महाराजांना आत्मा कळलेला आहे. मी आत्मा आहे असे सच्चिदानंद रूपात आहे हे कळलं. मी द्रष्टा आहे हे कळलं. त्याशिवाय समजला नाही मी सच्चिदानंद रूप आहे, मी द्रष्टा आहे, मी असं आहे, मी प्रकृती वेगळा आहे. काय करायला चांगदेव महाराजांना आत्मा ब्रह्मरूपाने कळला रे विठ्ठल. माणसाला आपल्यातला देव कळाला पाहिजे, माणसाला जगातला देवही कळला पाहिजे आणि माणसाला आपल्यातला आणि जगातला देव एक आहे. नीट आहे. काहींना आपल्यातला देव कळतो पण जगातला कळतो. काही माणसं ध्यान करायला लागले, पूजा करायला लागले, खूप आनंदी असतात, पण पूजा संपली, ध्यान संपलं, ते व्यवहारिक व्यवहारात आले त्यांचं कोणाशी समजत. लोक म्हणतात तुम्ही ध्यानात असलेले, तुम्ही पूजेत असलेले समजायचं याला आपल्यातला देव कळाला, जगातला देव. एकटा असताना माणसाला आनंदी राहता पाहिजे, पण व्यवहारात गेल्यानंतर सुद्धा आपल्या शास्त्रांनी, आपल्या शास्त्रांनी देवाची जी संकल्पना सांगितली ती व्यापक सांगितली. विठ्ठल विस्तारला सप्तही पादाने विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी कांदा अवघी विहाराई माझी. जगातला देव सुद्धा म्हणून तर जेवढे जेवढे साधू त्यांनी आत्मसाक्षात्कार जगाची सेवा. आज आपल्याला या ठिकाणी स्वामी विवेकानंदांची जयंती आपण साजरा करतो. विवेकानंद प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमेरिकेला गेले. त्या काळात शेवटपर्यंत हे सगळं विश्व सुखी झालं पाहिजे याचा इथे या आश्रमात आल्यानंतर आपण पाहतो शुक्रदास महाराजांनी जे कार्य केले हे सगळं
लोकाभिमुख गाणी. मी येता येता ते प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं. संत विवेकानंद त्यांनी सांगितलं, विवेकानंदांचा संतांनी लोकाभिमुख असावा. केवळ जंगलात जाणं, एकांतात राहणं सुरुवातीची साधारण अवस्था आहे, पण साध्य प्राप्त झाल्यानंतर लोकांच्या मनाला जनसेवा केली पाहिजे. म्हणून आपल्या देव कळायला पाहिजे, जगातलाही कळायला पाहिजे. काही ना जगातला देव आपल्यातला अशी काही म्हणजे जगाची सेवा करतात, पण एखाद्या वेळेस जग मनासारखं वागलं दुःख होतं, हताशा होतं, निराशा होतं. एकांतात राहायचं म्हटलं तर त्यांना चालत नाही, त्यांना आवडत नाही, त्यांना समजत नाही. आपल्याला एकांतातही राहायला पाहिजे, लोकांतातही राहायला पाहिजे. आपल्याला एकटा असताना आनंद घेता आला पाहिजे, आपल्याला व्यवहारात गेल्यावर आनंद घेता आला पाहिजे, आपल्याला समाधीचा आनंद घेता आला पाहिजे, विक्षेपाचा आनंद घेता आला पाहिजे. विठ्ठला केवळ डोळे झाकून बसणारा योगी नाही. योग्याची व्याख्या काय केली? समत्वम योगम अर्जुना तेची सारदाना योगाची जे तो मनाने बुद्धीचे ऐक्यात. जो सुखात आहे तो योगी नाही, जो दुःखात आहे तो योगी नाही. सुख दुःखात समान राहू शकतो सुख दुःख. जो आनंद आहे दुःखी, जो भोगी आहे तो योगी नाही, जो त्यागी आहे तो योगी नाही. भोगात त्यागात समान राहतो तो योगी. म्हणून समत्व योग समान राहायला. म्हणून आपल्यातला देव कळला पाहिजे, जगातला देव त्याला कळला, तो त्या ठिकाणी संत आहे. ऐसा ज्याचा सगळ्यात मोठा देव आहे, पण त्या देवाला सुद्धा आपल्या हृदयात धारण करतात म्हणून संतांना नमस्कार केला.
नमस्कार कोणाला करायचा? संतांना करायचा. पण नमस्कार कसा करायचा हे कळलं पाहिजे. जसा शास्त्रात सांगितलंय तसा नमस्कार घडला पाहिजे. आणि नमस्कार म्हणजे केवळ क्रिया नाही, त्या क्रियेच्या पाठीमागे भाव पाहिजे. नमस्काराचे काही प्रकार आहेत. कधी कधी लोक वरवरचा नमस्कार करतात, कधी लोक तळमळीने नमस्कार करतात, आणि कधी मात्र श्रद्धेचा नमस्कार. वरवरचा नमस्कार व्यवहारात केला जातो, इच्छा नसते. पण समोरच्या व्यक्तीला नमस्कार केला नाही तर तो आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते. म्हणून मनुष्य भिडेने नमस्कार करावा. आतून इच्छा नसते पण व्यवहार हा नमस्कार व्यवहार करावा न करावा त्याचा प्रश्न नाही. सुभाषितकार सांगतात, दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनं तदनंतरं मुख प्रक्षालनं पद प्रक्षालनं यथा. दुसरा जो आहे तो तळमळीचा नमस्कार आहे. संतांनी आपल्याला नमस्कार केलाय. लागोनिया पाया विनोदो तुम्हाला हरे डाळी तुकाराम महाराजांनी आम्हाला हात वर करून सांगितलं, नामस्मरण करा, नामस्मरण करा. मला असं वाटतं लोकांनी ऐकलं नसेल. वाजत जसे बोंब कोणी तुकाराम महाराज सारखे राग किती सांगून मग राग होते. नाथ महाराज मला बरीच लोक सोपं आहे म्हणतात, कारण रोज प्रमाण म्हणतात नामसंकीर्तन साधन पाहिजे. पण नामस्मरण सोपं आहे अशा प्रमाण आहे तसं आवडचे प्रमाण अनंत जन्माचे सुख बदली त्याचे मुखे हरी पैठावा जयाचे वाचे तुझे नामानाचे तसे माझे जन्म सहस्री मुलगी एक वेळ एकदा नाम नामस्मरण घ्यायला सोपं आहे, यायला हा नमस्कार तळमळीचा नमस्कार आहे. आणि तिसरा नमस्कार श्रद्धेचा. महाराज आजच्या पहिले
नमस्कारात सुद्धा आता असे प्रकार झाले. कोण एक हाताने नमस्कार करतो, कोण दोन हाताने नमस्कार करतो, कोण नुसता असा पंजा दाखवतो. वेगवेगळे प्रकारे नमस्कार. काही ठिकाणी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, लोक यायचे नमस्कार करायचे, पाय चाटायचे. आई संप्रदाय असायचा, पाय चाटायचे. नमस्कारामध्ये आले नमस्कार यासारखा झाला पाहिजे. नमस्काराच्या पाठीमागचा जो भाव आहे तो भाव समजून नमस्कार. त्या कुठल्या तरी पुराणामध्ये कथा आली, देवल नावाचे ऋषी ते गंगेवर स्नान करत असताना गंगेमध्ये उतरले होते. स्नान करत होते. खालच्या बाजूला गोगो नावाचा गंधर्व स्नान करत होता. त्याला असं वाटलं एवढे मोठे ऋषीवर मी स्नान करता येत नाही, खाली स्नान करतोय, मला ऋषींचे दर्शन घेतले पाहिजे. आता वर काठावर जायचं, तर त्यांच्यापर्यंत जायचं, त्यापेक्षा पाण्यातून आणि पाण्यातून ते ऋषी उभे असताना पाण्यामध्ये खाली जाऊन त्यांनी पाय पाहिले. तर ऋषी घाबरले, त्यांना मगरीच पाय पाहिले, कारण हा दिसला नाही. आणि मग वर आला, ते देवल ऋषी रागाने काही नमस्कार करण्याची पद्धत आहे. मी किती घाबरून गेलो होतो, असा मगरी सारखा माझे पाय पाय जा म्हणजे मगर ऋषी. त्याने लगेच परत पाय द्यायला सांगितले, ठीक आहे, तुमचा शाप सुद्धा माझा उद्धार करणार आहे, मला माहिती आहे, होऊ दे, मी माझा उद्धार करणार. म्हटले मगर तर तू असा विशेष गजेंद्र नावाच्या हत्तीचे पाय द्यायला जाऊ. म्हणून ज्याला नमस्कार करायचा त्याला आवडत नसेल त्याला नमस्कार करायचा. बऱ्याच वेळेला लोक काही मागचा विचार करत नाही. एखादी व्यक्ती चाललेली असेल, जाऊन त्यांच्या पायात हात घालावा. म्हणून नमस्कार करत असताना श्रद्धेचा असला पाहिजे. महाराज म्हणतात, श्री संतांच्या संतांच्या पुढे हा श्री शब्द सुद्धा सगळ्यांना लावला. ज्येष्ठानाम अभिधानम श्रीकारपूर्वकम प्रयोजितम. जे मोठे आहेत त्यांच्या पुढे श्री लावायचं. श्री हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. ज्यांच्याकडे खरोखर दैवी संपत्ती आहे, ज्यांच्याकडे मोक्ष नावाची श्री, योग्याची संपदा, त्याग आणि शांती त्यांना श्री संतांच्या माताच्या नावे असे असलेले संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या चरणावर आणि मी त्यांना साष्टांग नमस्कार करतो. आता चरणावर माथा काय ठेवायचा, साष्टांग नमस्कार म्हणजे त्याच्या पाठीमागचा नेमका भाव काय. चरणावर माथा ठेवायचा म्हणजे त्यांना आपल्याला सांगायचं, तुमच्या शरीरातलं सगळ्यात शेवटचा तुमच्या पाय, माझं उत्तम अंग म्हणजे माझं डोकं मी तुमच्या पायावर ठेवतो, म्हणजे मी तुमच्या समोर काहीच नाही. आपला अहंकार त्यांच्या समर्पित करण्याकरता किंवा माझी बुद्धी मी तुम्हाला समर्पित केली, आज असं तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी आहे. म्हणून माताच्या साष्टांग नमस्कार, एक अंगाचा नमस्कार, दोन अंगाचा नमस्कार, दोर्भ्याम पदाभ्याम जानुभ्याम उरसा शिरसा दृश्या मनसा वचसा इति प्रणाम अष्टांगी. दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती, डोकं, मन, वाणी सगळे नमस्कार करायचा, त्याच्याकडे लागायचे. त्याला साष्टांग नमस्कार करलेला आहे. पूर्वी आपल्याकडे त्याला दंडवत नमस्कार, दंडवत नमस्कार करणे ज्ञानोबाने केले. देखत ठेव अंगी लोटी जे का काठी पडली जैसी,
काठी एखाद्या पडते तसं दंडवत नमस्कार पडायचं दंडवत दंडापरी नमस्कार अभिमान घालवण्याकरता नमे नमः माझं काहीच नाही मी कोणीच नाही असा भाव निर्माण होण्याकरता असा भाव निर्माण झाला नमस्कार म्हणून नमस्काराला आपला अहंकार आपल्याला जो दुःख देतो तो घालवण्याकरता नमस्कार आहे तुकाराम महाराजांनी संतांना असा संस्कार केला पूर्वीच्या काळात मंदिराच्या दरवाजे सुद्धा लहान केले असायचे लोकांना माहिती होतं काही लोक मंदिरात आले वाका म्हणून वाकण्याकरता ते मंदिराच्या दरवाजे लहान केले असायचे नम्र झाला पाहिजे अहंकार केला पाहिजे असा नमस्कार संतांना केला त्याचं फल काय मिळालं दुसऱ्याच्या विश्रांती आणि मला फळ मिळालं संतांना नमस्कार केला मोठ्यांना नमस्कार केला तर मी सुरुवातीला उल्लेख केला होता 4 फळ आयुष्य वाढवावं यश वाढवावं विद्या वाढते आणि बल आयुष्य कोणाचं वाढवावं सच्चिदानंद बाबाचं वाढवावं ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला त्यांच्या धर्मबद्दल त्यांचं आयुष्य वाढवावं यश कोणाचं वाढवावं पांडवांचं वाढवावं युद्धाच्या अगोदर मोठ्या नमस्कार करायचा द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य बल कोणाचं वाढवावं आणि काहीच बल वाढवावं आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या जयंतीला अशी कथा आली जोग महाराजांनी लोकमान्य टिळक परममित्र स्वातंत्र्याच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचे अंतरंग माणसं होते जोग महाराज लोकमान्य टिळकांना म्हणायचे भगवंताचं वचन आहे माम अनुस्मरण युद्धेचे युद्धेचे तुम्ही करा
आणि आवर्जून लोकमान्य टिळकांना घेऊन कधी पंढरपूरला गेला पांडुरंगाचं दर्शन घेऊन साष्टांग नमस्कार करायचा. साष्टांग नमस्कार म्हणजे सगळी अंगा देवाला समोर खाली टेकवायची. आपणही साष्टांग नमस्कार करतो पण पुढचे जोडले टेकून मागचे पाय टेकून मध्ये जागा कपड्याला घाबरतो मनुष्य. इस्त्री मोडेल, कपडे खराब होतील. आमच्या संस्थेमध्ये वैकुंठवासी परमपूज्य भाऊसाहेब महाराज तुम्हाला शिकवायला असते. ते असं म्हणायचे, नर कपडन को डरत आहे, नर कपडन को नाही. कळलं का? नर कपडन को डरत आहे, नर कपडन को नाही. म्हणजे कपडे खराब होतील म्हणून भीती वाटते, पण नमस्कार नाही केला तर नरकात जावं लागेल याला भीत नाही. विठ्ठल विठ्ठल. जोग महाराज साष्टांग नमस्कार करायचे. जोग महाराज पांडुरंगासमोर असे कान धरायचे, उडी मारायचे. आणि लोकमान्य टिळक जे होते ते असा नमस्कार करायचे आणि असे बाजूला व्हायचे. जोग महाराज लोकमान्य टिळकांच्या हाताला धरायचे. बळवंतराव इथं माझ्यासारखा नमस्कार करायचा. कसा? मी जसा केला तसा साष्टांग. लोकमान्य टिळक ऐकायचे, साष्टांग नमस्कार करायचे. मी जसे कानाला धरून उडी मारली तशी तुम्ही सुद्धा कानाला धरून उडी मारा. लोकमान्य टिळक म्हणायचे, जोग महाराज कानाला कशाला धरायचं? त्या विनोदाने जोग महाराज असं म्हणायचे, बळवंतराव इथं जर तुम्ही कानाला धरलं, देवासमोर उडी मारली, देव तुम्हाला इंग्रजांचे कान धरायचं बळ देईल. विठ्ठल विठ्ठल. नमस्काराला ही सगळी फळं आहेत, पण ही अवांतर फळं आहेत. नमस्काराचं फळ जर काय असेल तर विश्रांती पावलो सांभाळावं. तरी आपण त्यांना जर नमस्कार केला, ते प्रसन्न झाले, ते आपल्याला सांभाळाचं उत्तर देतात. काही काळजी करू नका, आता मी आहे तुमच्या पाठीशी. आणि त्यांचं सांभाळाचं उत्तर ऐकलं आणि तुकाराम महाराज म्हणतात, मला विश्रांती प्राप्त झाली. त्यांचा उपदेश ऐकला, त्यांच्या मुखातले शब्द ऐकले, जीवाला खरी विश्रांती प्राप्त होते. जीवाला विश्रांतीची गरज आहे, पण जीवाला विश्रांती मिळत नाही. संसार दुःखामुळे चौकडे विश्रांती. संध्याकाळी दिवसभर खूप थकला जीव, संध्याकाळी घरी येऊन त्याला असं वाटतं आपल्याला विश्रांती मिळेल. संध्याकाळी घरी सुद्धा विश्रांती मिळेल की नाही सांगता येत. घरात जर कटकटी असतील, भांडणं असतील तर घरातही विश्रांती नाही. लोक घराचं नाव ठेवतात विश्रांती, पण विश्रांती मिळत नाही. घराचं नाव असतं समाधान. नाव बदलून नाव ठेवून कुठे मिळत नसतं, विचार बदलावे लागतात. विठ्ठल विठ्ठल. तरी वाचलं, लोकांनी लोकमान्य टिळकांची पगडी घेतली पण बुद्धी नाही घेतली. महात्मा गांधी ज्या मार्गावर चालले त्या मार्गावर लोक चालत नाही. लोकांनी मार्गाचंच नाव ठेवलं, महात्मा गांधी मार्ग. विश्रांतीची गरज आहे. संध्याकाळी जीव झोपतो आणि झोपेमध्ये जीवाला काय मिळते? विश्रांती मिळते. किती जरी थकलेला जीव असला, किती जरी त्रास झालेला असला, किती जरी आजारी असला, पण झोप लागला की काय? विश्रांती. देवाने आपल्याला झोप दिली. देवाने झोप का दिली? एका मोठ्या महात्म्यांचं म्हणणं असं, सुख आपल्या जवळच आहे हे सांगण्याकरता देवाने आपल्याला झोप दिली. आणि सुख हे धारण्यात नाही, सगळं सोडण्यात आहे हे कळण्याकरता झोप दिली. विठ्ठल विठ्ठल.
मीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभावो साचोकारा म्हणो येता. पण जरी झोपेत सुख असलं, आनंद असला, तरी सुद्धा तो आवृत्त आनंद आहे. परत दुसऱ्या दिवशी जाग येते, परत धावाधावी सुरू होते, विश्रांती नाहीये. स्वर्गाला गेला तरी विश्रांती नाही, मेला तरी विश्रांती नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम. विश्रांती कधी आहे? पंचदशिकार सांगतात, सत्कर्म परिपाकाते करुणानिधिनो धृता प्राप्यतीरतरुच्छायाम विश्राम्यन्ति यथा सुखम. संतांचा उपदेश ऐकला, संतांची कृपा केली, आत्मस्वरूपाची ओळख झाली, जीवाला विश्रांती. विठ्ठल विठ्ठल. स्वामी विवेकानंदांना तळमळ लागली, मला विश्रांती कधी मिळेल, माझा उद्धार कसा होईल. देव भेटीची तळमळ लागली. विवेकानंद जिथं जाईल तिथे प्रवचनाला जायचे, कीर्तनाला जायचे. प्रवचन संपलं, कीर्तन संपलं की ते कीर्तन करायला धरायचे, प्रवचन करायला धरायचे. का ज्या देवाबद्दल तुम्ही बोलले त्या देवाचा तुम्हाला काय अनुभव आला? आमचे गुरुवर्य म्हणतात, आपल्याला असा विवेकानंद भेटत नाही, हे आपलं भाग्य आहे. काय उत्तर देणार आपण? अनेक वक्ते पाहिले विवेकानंदांनी, शेवटी कोण भेटलं त्यांना? स्वामी रामकृष्ण परमहंस. सामान्य मनुष्य दिसायला, पण असामान्य त्यांची भक्ती. कालिका देवीची उपासना ते करायचे. सुरुवातीच्या काळामध्ये देवी का भेट देत नाही म्हणून सारखे रडायचे, टाहो फोडायचे. एक दिवशी तर तलवारच घेतली, मला जर आज भेट नाही दिली तर मी माझंच मस्तक माझ्या हाताने उडवलं. आणि मग देवी प्रगट झाली. विठ्ठल विठ्ठल साक्षात्कार झालेला होता. विवेकानंदांना ते भेटले. विवेकानंदांना भेटल्यानंतर विवेकानंदांनी नेहमीचा प्रश्न विचारला, का हो, ज्या देवाच्या विषयी तुम्ही बोलताय तो देव तुम्हाला दिसलाय का, तुम्हाला भेटलाय का? हसले रामकृष्ण परमहंस. म्हटले, होय नरेंद्र, मी अगोदर देवाला पाहतो मग तुला पाहतो. मी अगोदर देवाचा अनुभव घेतो आणि मग तुला पाहतो. माणसाला पहिलं आपलं ज्ञान होतं, मग जगाचं ज्ञान होतं. पण मनुष्य आपलं ज्ञान विसरतो, जगाचं ज्ञान लक्षात ठेवतो. आपल्याला पहिला आपला अनुभव येतो आणि जगाचा अनुभव येतो. मनुष्य आपला अनुभव लक्षात ठेवत नाही, जगाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सत्वगुणाचा पाश सांगत असताना एक फार सुंदर ओवी लिहिली. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. तिथे गोवी ज्ञानोबाराय म्हणतात, आपणच ज्ञानस्वरूप आहे, हे गेले तयाचे दुःख न वाहे, विषय ज्ञाने होय लागले. आपण ज्ञानस्वरूप असताना माणसाला वाटतं मला ज्ञान व्हावं. आपण सुखरूप असताना होत त्याला वाटतं मला सुख व्हावं. सुखरूप असताना सुख व्हावं असं वाटतं, हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं, जी विश्रांती तुम्हाला मिळाली, जे सुख तुम्हाला मिळाले, मलाही मिळेल का? मला देवाचं दर्शन होईल का? आता वास्तविक पाहता देवाचं दर्शन जे आहे ते दृश्य रूपाने होत नाही. दर्शनाचे दोन प्रकार आहेत, एक सगुण दर्शन, एक निर्गुण दर्शन. सगुण दर्शन दृश्य रूपाने होतं, निर्गुण दर्शन जे आहे ते दृश्य रूपाने होतं. ते आपलं स्वरूप आहे, ते कोणालाही कधी विषय होत नाही, त्याचं कधी ज्ञान होत नाही, त्याचा कधी अनुभव येत नाही. नित्य अनुभव रूपस्य कोमे अनुभव पृथक असं म्हटलं.
सगुणाच्या बाबतीत दर्शन होतं. जसं रामकृष्ण परमहंसांना कालिका मातेचं दर्शन झालं, रामप्रभूंचं झालं, कृष्ण परमात्म्याचं झालं. त्यांनी सगळ्या धर्माच्या साधनांचा अभ्यास केला, सगळ्या देवतेंची दर्शन घेतली. विठ्ठल विठ्ठल जैनांच्या तीर्थंकरांचं दर्शन घेतलं, ती साधना केली, मस्जिदीत जाऊन साधना केली होती, नमाज पडली त्यांनी. कारण त्यांना शोध लावायचा होता, सगळे देव शेवटी एकच आहे. सगुणामध्ये भेद आहे, पण निर्गुणामध्ये सगळीकडे एकच आहे. आणि निर्गुणाचं दर्शन नाही, त्याचा अनुभव म्हणजे तो अनुभव त्रिपुटीने येत नाही. शेवटी ते म्हणले, अरे किती दिवस तू असं विचारणार आहेस, आणि मी तरी किती दिवस सांगणार आहे, कारण सांगून तुला त्याचं काहीच कळणार आहे, तुला अनुभव घ्यावा लागेल. नाही, मला तो अनुभव द्या असं म्हणतात. आपल्या पायाचा स्पर्श फक्त त्यांनी विवेकानंदांना केला, आणि विवेकानंदांना असा अनुभव आला की सगळं जग आता विलीन होत आहे आणि केवळ प्रकाश शिल्लक राहतो. मग विवेकानंद म्हटले, थांबा थांबा थांबा, मला अजून बाकीचं सगळं करायचं. म्हणजे ठीक आहे, तुला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तू मला सांग, मी तुला ते देतो. विठ्ठल विठ्ठल संतांनी उपदेश केला, संतांनी कृपा केली, जीवाला विश्रांती, विश्रांतीचा उपदेश करतात. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, आणि केवळ विश्रांती प्राप्त झाली असं नाही, तर वाढले अंतरी प्रेम सुख. संतांच्या सहवासात गेल्यानंतर विश्रांती तर मिळतेच, परंतु प्रेम सुख वाढतं. भगवंताच्या विषयी, सगळ्या जगाविषयी प्रेम निर्माण होते. आपल्या संतांचा जो पुरुषार्थ आहे, पंचम पुरुषार्थ सांगितले, तसे शास्त्रात चारच पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष हा परम पुरुषार्थ मानलेला आहे. मोक्ष मिळाला का संपला. पण तू साधू संतांनी सांगितलं की या मोक्षानंतर सुद्धा भक्ती करायची, त्याला पंचम पुरुषार्थ. चहुपुरुषार्थाती त्यागिती, चारी मुक्ती उपेक्षिती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. चहुपुरुषार्था श्री भक्ती जैशी ज्ञानोबा. मग याही वरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. शिवम भूत्वा शिवम येते, भगवत स्वरूप व्हायचं आणि सगळ्या जगाची सेवा भगवंत आहे म्हणून करायची. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या विषयी प्रेम. स्वामी विवेकानंदांना कोणीतरी विचारलं, आमच्या ग्रंथामध्ये प्रेम शिकवलंय, शेजाऱ्यावर सुद्धा प्रेम करायला आमचा ग्रंथ शिकवतो, तुमच्या गीतेत काय सांगितलं? स्वामीजींनी सांगितलं, गीता शिकवते शेजाऱ्यावर का प्रेम करायचं. म्हणजे का करायचं? शेजाऱ्यात सुद्धा आपलाच आत्मा आहे म्हणून शेजाऱ्यावर प्रेम करायचं. सगळ्यांना आपला आत्मा समजून प्रेम करायचंय असं संत शिकवतात. वाढले अंतरी प्रेम सुख. प्रेम सुख असं आहे, वाढत वाढत जातं, प्रतिक्षण वर्धमान. एक सुख आहे ते कमी कमी होतं, एक सुख आहे ते तसंच राहतं, आणि एक सुख वाढत वाढत राहतं. विषयाचं सुख कमी कमी होतं,
ब्रह्मसुख जसं आहे तसंच राहतं. प्रेमाचं सुख जे आहे अंगी प्रेमाचे भरते, निघे उतार चढते, सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, नित्य दुनावे तुझी नामे, वाढले अंतरी प्रेम सुख. आणि संत काय करतात? कृपा करतात. त्यांच्या कृपेचा वर्षाव झाला की माझं सगळं शरीर शोभून दिसतं. डौरली हे काया कृपेच्या वरसे, नवे अनारिसे उद्धरिलो. संत अनेक अंगाने कृपा करतात. नेत्र कृपा आहे, हस्त कृपा आहे, शब्द कृपा आहे, स्पर्श कृपा आहे, दर्शन कृपा आहे, आलिंगन कृपा आहे. त्यांनी नुसतं पाहिलं जरी आपल्याकडे कृपा दृष्टीने, हा दिठवा जयावरी झळके, क्या पद्म करू माथा पारिके, तो जीवची परी तुके महिषी. त्यांनी केलेली, त्यांनी आपलं नुसतं स्मरण जरी केलं तरी आपलं कल्याण होतं. त्यांचे शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये, नुसते शब्द जरी आपण ऐकले ते कृपेने आलेले अक्षर आहे, आपला उद्धार करतात. विठ्ठल शरीराची खरी शोभा जी आहे केवळ कपड्यामुळे नाही, अलंकारामुळे नाही. शरीराची शोभा आहे संतोष, शांती, समाधान, वैराग्य, ज्ञान, प्रेम ही शरीराची शोभा. कपडे कदाचित सामान्य दिसत असतील, पण ज्याच्याकडे ज्ञान आहे लोक त्याचं दर्शन घेतात, त्याचं शरीर शोभून दिसतं. ज्याच्याकडे प्रेम आहे, ज्याच्याकडे भक्ती आहे, संतांच्या कृपेमुळे सगळे अलंकार प्राप्त झाले. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर. पण तुकाराम महाराज, तुम्हाला संतांनी कृपा केली, तुम्ही संतांची काही सेवा केली का? त्याचं उत्तर शेवटच्या वाढले अंतरी प्रेम सुख. वेळ संपलेली आहे, थोडंसं भजन करू. 2 मिनिटात शेवटच्या चरणाचं सांगतो आणि आपण थांबूया. सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं आहे. पुरुष मंडळी आमच्याबरोबर म्हणतील, माता भगिनींनी पाठीमागे म्हणायचं. पुरुष मंडळींना शक्य झालं तर हात वर करून भजन करा, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई
विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढली अंतरी प्रेम सुख दौरली हे काया कृपेच्या वर्षे नव्या नारशे धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात मला संतांची काही सेवा घडली नाही, काही माझं पूर्व पुण्य असेल म्हणून माझ्या जीवनामध्ये ही चांगली घटना घडली. आपल्या जीवनामध्ये जे काही चांगल्या घटना घडतात समजायचं आपलं काहीतरी पूर्व पुण्य असलं पाहिजे. महाराजांनी पूर्व पुण्याकडे त्या ठिकाणी बोट दाखवलेलं आहे. वास्तविक पाहता महाराजांनी संतांची खूप सेवा केली, पण तरी सुद्धा महाराजांचा हा विनय, सेवा करून सुद्धा महाराज म्हणतात कुठली मला सेवा घडली नाही. माणसाने सेवा तर भरपूर करावी, पण असं म्हणावं की आम्हाला सेवा घडली नाही म्हणजे सेवेचा सुद्धा अभिमान होत नाही, तर तो सेवेचा अभिमान सुद्धा माणसाला पुढे जाऊ देत नाही. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढली अंतरी प्रेम सुख. या ठिकाणी विवेकानंद स्वामी महाराजांची चालू असलेली जयंती उत्सव आहे. स्वामी विवेकानंद हे संत होते. आपण आपल्या जीवनात त्यांचं वर्णन केलं पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. संत शुकदासजी महाराज त्यांनी त्या ठिकाणी एवढं कार्य उभं केलेलं आहे. त्यांची सेवा म्हणजे काय? स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा येरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनाप्रमाणे आपण वागलो हीच खरी त्यांची सेवा असते. शुद्धचर्या हेची संतांचे पूजन लागत धन नाही विद्या असते. त्यांच्या मनाप्रमाणे वागणं, चांगलं वागणं, सर्वांशी प्रेमाने वागणं, सर्वांची सेवा करणं, ज्याच्याकरता त्यांनी एवढं मोठं उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं ही त्यांची सेवा आहे. अशी सेवा आपल्या सगळ्यांच्याकडून घडावी. वास्तविक पाहता माझा सुद्धा कुठलाही सेवेचा अधिकार नसताना एकच पूर्व पुण्य मला दिसते, हे म्हणजे सद्गुरू जोग महाराजांची परंपरा. आणि महाराजांचा आणि या ठिकाणी शुकदास महाराजांचा असलेला ऋणानुबंध, मोठे बाबांचा असलेला प्रेमसंबंध, आणि त्या प्रेमसंबंधातून आलेली ही सेवा आहे. तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. अशीच सेवा आपल्या सर्वांच्याकडून घडावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. याच ठिकाणी थांबू. ज्ञानेश्वर विठ्ठल जय